महायुतीच्या प्रचाराची बैठक होते, एकत्रित बैठक करताय काय? सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जोरदारपणे सुरू झालेला आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या एकत्रित बैठका होऊन त्याचं नियोजन करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचा या ठिकाणी राहिलेला आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये अधिकचं मतदान सन्माननीय उमेदवार नारायणरावजी राणे यांच्या कमळ चिन्हावरती कसं पडेल यासाठी महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करेल। तसा महाराष्ट्र सैनिक हा चळवळीतला कार्यकर्ता राहिलेला आहे। अनेक निवडणुका त्यांनी संघर्ष करून जिंकलेल्या आहेत, त्यामुळे या निवडणुका देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्र सैनिक या कोकणामध्ये लढवेल किंवा तशाच पद्धतीने या निवडणुकीकडे आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक पाहत आहेत। आजच्या या समन्वयाच्या बैठकीला प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुलजी काळसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामदासजी राणे आहेत, या ठिकाणी परिमलजी भोसले हे सगळे बीजेपीचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत। आज त्यांचं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची बैठक झाली। त्या ठिकाणी प्रचाराचे नियोजन कसं करायचं या संदर्भात चर्चा झाली आणि प्रचाराचा धडाका तुम्हाला उद्यापासून संयुक्तपणे या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रचारामध्ये का उतरण्यात हे ह्याचं उत्तर मनसेचे कार्यकर्ते देऊ शकतील। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिलेत। वैभव खेडेकर हे जे राजकारण करतायत, स्वतःचं बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचं हा त्यांचा प्रयत्न आज माझा स्पष्ट त्यांच्यावरती आरोप आहे। म्हणजे एक मी नाराजी दाखवली तर मला महत्त्व दिलं जाईल आणि मग काहीतरी पॅकेज वाढवून घ्यायचं असे प्रयत्न आहेत।